तर आज आपण घेऊन जाणार आहे आपली बाईक. तशी काय झालंय, आपल्या इथे कापडा असतात तशी कापड नाहीत माझ्याकडे गाडी पुसायला, आणि सीट झाल्या ओली. दाखवतो काय आवाज आता, कुठनं कापड. दुसरी गाडी बघूया आपली, ओपन आहे काय, चुकून कधी कधी असते. तर नेहमीचा जुगाड करत हाताना आपण पुसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विषय जो नवीन आपण काल लावला आहे, तर त्याच्यावर आज आपण Insta 360 अडकवायचं आणि ऑफिसला जायचं आहे. ऑफिसला बाईक घेऊन जायचं म्हणजे लढतरी काही कमी नसतात. हेल्मेट घाला, तयारी करा. तर गाडी आपली तयार झालेली आहे आणि आपण Insta 360 सुद्धा लावलेला आहे. आता पुढचं रेकॉर्डिंग यातून करूया आपण. गाडी चालू करतो म्हणजे तुम्ही ह्यातून आवाज ऐका. तर आजचा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा टॉपिक म्हणजे लेसन्स लर्न. तर एक प्रोजेक्ट माझा कम्प्लीट झाला आहे. एक न्यूक्लिअर कॉम्पोनंट होता, तो डिलिव्हर करायचा होता, तो डिलिव्हर करून झाला. तर काय तुम्ही लेसन्स लर्न केला त्या प्रोजेक्ट थ्रू, त्या ड्युरिंग त्या प्रोजेक्ट, तर ते तुम्हाला कॅप्चर करायचे असतात. तर त्याचं स्पेसिफिक टेम्पलेट असते, प्रत्येक ऑर्गनायझेशनचं वेगळं असते. त्यामध्ये मोस्टली काय इन्क्लूड केलेलं असते की कुणी लेसन फाइंड आउट केलं आहे, डिस्क्रिप्शन त्या लेसनचं, आणि सोल्युशन काय आहे, आणि पुढं कसं तुम्ही ट्रॅक करणार आणि कोण ट्रॅक करणार आहे, ही इन्फॉर्मेशन असते त्या लेसन्स लर्न टेम्पलेटमध्ये. एक प्रोजेक्टमध्ये कम्प्लीट झाला, तर त्यातली सगळी लेसन्स लर्न एका टेम्पलेटवर भरले. आमच्या कंपनीने सुद्धा भरायचे आणि समोरच्या पार्टीने, व्हेंडरने सुद्धा भरायचे, जेणेकरून तुम्हाला सगळी ती इन्फॉर्मेशन एका फॉर्मॅटमध्ये मिळेल, एका टेम्पलेटमध्ये. आणि मग तुम्ही कोलॅबरेटिव्हली एक मीटिंग घ्यायची, त्यामध्ये हे सगळे लेसन्स लर्न थ्रू जायचं. तुम्ही ह्या चुका झालेल्या, यातून आपण हे शिकलोय आणि पुढच्या प्रोजेक्टला ह्या सगळ्या चुका झाल्या नाहीत पाहिजे, त्यामुळे पुढचा प्रोजेक्ट आहे हा स्मूथ गेला पाहिजे. हेच एक मेन पर्पज असते या गोष्टीचं. तर लेसन्स लर्न या प्रोसेसला म्हणतात, अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस. ही प्रोसेस ड्युरिंग द प्रोजेक्टसुद्धा चालू असू शकते, किंवा प्रोजेक्ट संपल्यानंतर सगळं इन्फॉर्मेशन त्यामध्ये फिल आउट करू शकतो आपण, आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर ही मीटिंग घेतली जाते. तर तो विषय झालेला आहे. आणि त्यासोबत तुम्हाला दाखवतो म्हणजे एक छोटंसं झाड आपलं आणि आपली गाडी तिथं. चला आपण बाईक घेऊन आलो आहे, त्यामुळे इथं आपण ठेवलेलं आहे आपलं हेल्मेट. हळू बोलायला लागलो मी, कारण का आजूबाजूचे लगेच येतील, मग काहीतरी लढतर व्हायला नको. मस्त ऊन पडलंय आणि ऑफिसमधनं लवकर निघालो आहे आपण, आणि घरी जाऊन थोडंसं वर्क फ्रॉम होम करायचं आहे. तर गाड्या तुम्हाला बघायला मिळतील इकडं. तर हे बाईकचं पार्किंग आहे, 3 गाड्या इकडं लागल्यात आणि आपला रन गाडा इकडं लागला आहे. तर बाईकसाठी स्पेसिफिक पार्किंग असते. इथे बसायला जागा केलेत लोकांना, जेवायला ते, आणि तिथे बाईकचं सुद्धा पार्किंग आहे. तर आपला हा एक Insta 360 लावायला लागला. आपला नाही आहे, आपल्या मित्राचा आहे. आपण घेऊया वेळ आली की. जस्ट आलो मी, गाडी पार्क केली, काय विषय झालाय बघा. आईला कधी पाय लागला सायलेन्सरला कळालं पण नाही. आणि हेच झालं की ते शूज घरात आला, माझा फेवरेट शूज होता. मित्रांनी मला चांगला आहे म्हणून सांगितलेलं. जाऊ दे, चालेल, एवढा काय विषय नाही. खुली मस्टँग इथं लागल्या. आणि नेहमीची जी गोष्ट असती ती परत आज आल्या. तू कोण ओळखते काय आलंय विषय, किंवा काय झाला असेल. जास्त वेळ दाखवत घालवत नाही. आणि आपल्याला आलेलं आहे ॲमेझॉनचा अजून एक पार्सल. नुसता होऊ दे खर्च विषय आहे बघा, नुसता होऊ दे खर्च.